उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये सुद्धा एक मोठा फटका बसलेला आहे। हा फटका कुणाच्या रूपाने बसलाय तर तो अद्वै हिरे यांच्या रूपाने बसलेला आहे। दादा भुसेंना गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये याच अद्वै हिरेंनी चॅलेंज दिलेलं होतं, आव्हान दिलेलं होतं, पण तेच अद्वै हिरे आता उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपला साथ देतात। दादा भुसेंचे कडवे विरोधक अशी अद्वै हिरेंची ओळख आहे। गेल्या अनेक दिवसांपासून अद्वै हिरेंबाबत सोशल मीडियावरती वेगवेगळी चर्चाही रंगलेली। अद्वै हिरे यांच्या पक्षप्रवेशामुळे मालेगाव भागातील राजकीय समीकरणं खास करून भाजपच्या बाबतीतली बदलण्याची शक्यता आहे। अद्वै हिरेंचे बंधू आणि माजी आमदार अपूर्व हिरेंनी याआधीच भाजपत प्रवेश केलाय, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या समोरची डोकेदुखी चांगलीच वाढल्याचं बोललं जातंय। जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा महापौर आणि भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषद अध्यक्ष हा करण्याच्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत। इतक्या मोठ्या प्रमाणात माझ्या पक्षप्रवेशाला विरोध होईल असं मला वाटलं नव्हतं, पण महाराष्ट्राच्या कॅबिनेटवर बहिष्कार घालेपर्यंत विरोधी पक्ष गेला, ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे। आणि त्यामुळे निश्चितपणे मला समाधान आहे की विरोधकांच्या पायाखालची वाळू आत्ताच घसरलेली आहे आणि गिरीश भाऊच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्ष 100% भाजप नाशिक जिल्ह्यात करून दाखवेल। आजची जी बैठक आहे ती राज्यव्यापी शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीचा धर्म पाळणं यावरची बैठक आहे। आणि तुम्ही ज्यांचं नाव घेतायत त्यांचं डिपॉझिट मालेगावच्या जनतेने जमा केलेलं आहे। मला वाटतं की काही चुकीच्या बातम्या काही प्रसार माध्यमातून पुढे आल्या। शिवसेनेने या गोष्टीची सुरुवात केलेली नाही। अंबरनाथचे नगरसेवक असतील, कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक असतील, तर यांचा प्रवेश आधी भारतीय जनता पक्षाने केलेला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।